नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विशेष खोल या यूट्यूब चॅनलवरती. तर आपण आज घेऊन आलेलो आहोत मुंबई शहर जिल्हा विशेष 2026 सराव प्रश्नपत्रिका आहे. ही 50 प्रश्न आहेत आपण या PDF मध्ये घेतलेले आणि 50 मिनिटांचा वेळ आहे यासाठी. तर आपण प्रश्नांना सुरुवात करूयात वेळ वाया न घालवता. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो मुंबई, म्हणजेच ऑप्शन क. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, 7 बेटांचे शहर खालीलपैकी कोणाला म्हणतात? 7 बेटांचे शहर खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब, म्हणजेच मुंबई. हे तर सर्वांना माहीतच असेल. पुढील प्रश्न बघूयात, प्रश्न क्रमांक 3. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे 2 जिल्हे निर्माण झाले ते कधी निर्माण झालेले आहेत? ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब, म्हणजेच 1 ऑक्टोबर 1990. लक्षात ठेवा मित्रांनो, 1 ऑक्टोबर 1990 ला निर्माण झालेले आहेत मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. पुढील प्रश्न बघूयात, मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ, म्हणजेच वांद्रे. पुढील प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिकेची म्हणजेच BMCची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ, म्हणजेच 1888. ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे BMC, म्हणजे बृहन्मुंबई. पुढील प्रश्न बघूयात, प्रश्न क्रमांक 6. मुंबईतील सर्वात उंच टेकडी खालीलपैकी कोणती? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क, म्हणजेच साष्टी, कान्हेरी हिल्समध्ये आहे. ओके. पुढील प्रश्न बघूयात आपण, गेटवे ऑफ इंडिया हे कोणत्या वर्षी पूर्ण झाले? गेटवे ऑफ इंडिया हे कोणत्या वर्षी पूर्ण झाले? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब, म्हणजेच 1924 ला. ओके. पुढील प्रश्न आहे, मुंबईतील प्रसिद्ध एशियाटिक सोसायटी वाचनालय कोठे आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ, म्हणजेच फोर्ट. पुढील प्रश्न आहे, मुंबईमधील हाजी अली दर्गा कोणत्या भागात स्थित आहे? जर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब, म्हणजेच वरळी या भागामध्ये हाजी अली हा दर्गा आहे. पुढील प्रश्न आहे, मुंबई शेअर बाजार SEB ची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ, म्हणजेच 1875 साली. लक्षात ठेवा मित्रांनो, मुंबई शेअर बाजारावरती भरपूर सारे प्रश्न असतात. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच CSMT याचे जुने नाव काय आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनस. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी कोणत्या जिल्ह्यात आहे? जर बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ, म्हणजेच मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, मुंबईची जीवनवाहिनी खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क, म्हणजे मुंबईची लोकल ट्रेन. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ, म्हणजेच प्रभादेवी या ठिकाणी आहे. प्रभादेवी या ठिकाणी आहे, ऑप्शन अ. पुढील प्रश्न आहे, मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी कोणती? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ, म्हणजेच मिठी नदी.
मिठी नदी ही मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी आहे. पुढील प्रश्न आहे, मुंबई शहर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए म्हणजेच 0 तालुके आहेत. एकही तालुका या जिल्ह्यामध्ये नाही. मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये. मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये 3 तालुके आहेत. बरोबर आहे, 3 तालुके. हे तुम्ही एकदा चेक करा, कमेंटद्वारे कळवा. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ म्हणजेच बोरिवलीमध्ये स्थित आहे. पुढील प्रश्न आहे, क्वीन्स नेकलेस म्हणून कोणता सागरी किनारा ओळखला जातो? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब म्हणजेच मरीन ड्राईव्ह. मरीन ड्राईव्हचा जो आकार आहे तो नेकलेस सारखा म्हणजे असा राऊंडमध्ये आहे, त्यामुळे याला क्वीन्स नेकलेस असे म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे, मुंबईतील कान्हेरी लेणी कोणत्या राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात आहे? तर राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये एकच आहे, ते म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. ऑप्शन ब हे बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र म्हणजेच बार्क हे कोणत्या ठिकाणी आहे? हे कुठे आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ म्हणजेच ट्रॉम्बे हे या ठिकाणी आहे. सॉरी, हे ट्रॉम्बे हे चुकीचं आहे. टुंब्रे सॉरी, हे नाव एकदा कन्फर्म करून घ्या. ह्याचं हे ट्रॉम्बे नाही आहे, तुर्बे का काहीतरी आहे. तुर्भे आहे, आय थिंक तुर्भे लक्षात ठेवा, तुर्भे. पुढील प्रश्न बघूयात. मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? जर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए म्हणजेच 1857ला याची स्थापना झालेली आहे मुंबई विद्यापीठाची. हे विद्यापीठ जे आहे ते महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ आहे, भारतातील पहिले विद्यापीठ आहे मुंबई विद्यापीठ. ओके, 1857ला स्थापना झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? जर बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ म्हणजेच सहारा, अंधेरीमध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, मुंबईतील सर्वात जुने संग्रहालय भाऊ दाजी लाड संग्रहालय कोठे आहे? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ म्हणजेच भायखळा या ठिकाणी आहे. भायखळा या ठिकाणी आहे, ऑप्शन अ. ओके, पुढील प्रश्न बघूयात. मुंबईत कोणत्या ठिकाणी कापड गिरणीला सुरुवात झालेली होती? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ म्हणजेच ताडदेव या ठिकाणी कापड गिरणीला सुरुवात झाली होती मुंबईमध्ये सर्वात पहिली. पुढील प्रश्न आहे, जहांगीर आर्ट गॅलरी मुंबईत कोणत्या परिसरात आहे? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ म्हणजेच काळा घोडा. पुढील प्रश्न आहे, एलिफंटा लेणी घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क म्हणजेच रायगड जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूयात. मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च TIFR कोठे आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच कुलाबा या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, मुंबईतील प्रसिद्ध हँगिंग गार्डन कोणत्या टेकडीवर वसलेले आहे? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजे मलबार हिल या ठिकाणी वसलेले आहे. पुढील प्रश्न आहे, मुंबईला भारताचे कोणते द्वार म्हटले जाते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ड म्हणजेच वरीलपैकी सर्व. व्यापाराचे द्वार, प्रवेशद्वार, आर्थिक द्वार हे सर्व आहे. ऑप्शन ड हे उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, मुंबईतील पहिली ट्रेन मेट्रो रेल्वे
कोणत्या मार्गावर धावली? मुंबईतील पहिली मेट्रो रेल्वे कोणत्या मार्गावर धावली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ म्हणजेच वर्सोवा अंधेरी घाटकोपर. लक्षात ठेवा. अरबी समुद्रातील मुंबई हाय हे क्षेत्र कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब खनिज तेल आणि वायू. लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे हा. पुढील प्रश्न आहे मुंबई पोर्ट ट्रस्टची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? मुंबई पोर्ट ट्रस्टची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच 1873 साली. पुढील प्रश्न आहे मुंबईतील सर्वात जुने आणि आजही सुरू असलेले वर्तमानपत्र कोणते? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क म्हणजेच मुंबई समाचार. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मुंबईसाठी किती हुतात्म्यांनी बलिदान दिले? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलेले होते. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. हुतात्मा चौक मुंबईतील कोणत्या प्रसिद्ध स्मारकाजवळ आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच फ्लोरा फाउंटन या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो मुंबई शहर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? आता जो पेपर होणार आहे उद्या मुंबई जिल्ह्याचा जिल्हा पोलीस, तर हे प्रश्न खूप महत्त्वाचे ठरणार आहेत मुंबई जिल्हा पोलीससाठी, हे लक्षात ठेवा. तर मुंबई शहर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच 157 चौरस किलोमीटर. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. मुंबई नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSE कोठे स्थित आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स. पुढील प्रश्न आहे भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान कधी धावली? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच 16 एप्रिल 1853 ला. आणि ही कोणाच्या काळात कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात घडलेली घटना आहे ते तुम्ही मला कमेंट करून कळवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईत कोठे आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच चर्चगेट. पुढील प्रश्न आहे मित्रांनो जवाहरलाल नेहरू बंदर म्हणजेच JNPT हे मुंबईजवळ कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच रायगड जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियम कोणत्या खेळासाठी ओळखले जाते? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच क्रिकेट. इथे चुकलेलं आहे, मिस्टेक आहे थोडी स्पेलिंग, पण हे क्रिकेट नाव आहे. ओके. पुढील प्रश्न बघूयात. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र कोठून सुरू केले? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच मुंबईमधून सुरू केलेले होते. पुढील प्रश्न आहे मित्रांनो मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरी फिल्म सिटी कोठे आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच गोरेगाव या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मुंबईला पाणी पुरवठा करणारा तानसा हे तलाव मुंबईला पाणी पुरवठा करणारा तानसा तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच ठाणे जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. पुढील प्रश्न बघूयात. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच 1862 या वर्षी करण्यात आली. पुढील प्रश्न मित्रांनो मुंबईतील INS शिक्का
हे कशाचे केंद्र आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच नौदल हेलिपोर्ट. पुढील प्रश्न बघूयात. मुंबईतील माझगाव डॉक हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब म्हणजेच जहाज बांधणीसाठी प्रसिद्ध आहे. वांद्रे वरळी सी लिंकला कोणत्या महापुरुषाचे नाव दिले आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो राजीव गांधी या महापुरुषाचे नाव दिलेले आहे. पुढील प्रश्न. मुंबईतील प्रसिद्ध नेहरू सायन्स सेंटर कोणत्या भागात आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच वरळी या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो हा शेवटचा प्रश्न आहे. मुंबई मोनोरेलचा एकच मिनिट. मुंबई मोनोरेलचा पहिला टप्पा कोणत्या 2 स्थानकादरम्यान सुरू झाला? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच वडाळा ते चेंबूर. लक्षात ठेवा मित्रांनो हे सर्व 50 प्रश्न होते. हे खूप इम्पॉर्टंट आहेत तुमच्यासाठी. हे जे उद्या होणारा जो म्हणजेच 12 एप्रिल रोजी जो पेपर होणार आहे मुंबई जिल्हा पोलीसचा, त्यासाठी हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत. शेवटचे एकदा रिव्हिजन मारून घ्या. त्याच्यानंतर आता तुमचं भविष्य ठरणार आहे. तुम्ही पोलीस होणार आहात हा पेपर दिल्यानंतर. लवकरच तुमचा रिझल्ट येईल. मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो तुमच्या फ्युचरमध्ये येणाऱ्या परीक्षांसाठी खूप उपयुक्त असे मी कंटेंट देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू सो मच.